आपला महाराष्ट्र संतांची भूमी आणि शूरवीरांची कर्मभूमी. पण या मातीला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवले आहे ते इथल्या राबणाऱ्या हातांनी, आपल्या बळीराजाने. काळ्या आईची अखंड सेवा करत आपल्या श्रमाने ही भूमी समृद्ध करणारा हा शेतकरी आज आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. आजची शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिलेली नाही, तर ती एक प्रगत उद्योग बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, पीक विविधीकरण आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून अनेक शेतकरी शेतीला नवी दिशा देत आहेत. अशा प्रगतशील, प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राबवली जाते विविध कृषी पुरस्कार योजना. या योजनेचा उद्देश म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे आणि इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणे. या योजनेअंतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार प्रदान केले जातात. राज्यातील सर्वोच्च सन्मान म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार संपूर्ण राज्यातून एकाच व्यक्तीला दिला जातो आणि त्यासाठी 3 लाख रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. त्यानंतर वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार दिला जातो, जो राज्यातून एकूण 8 जणांना कृषी विभागातून प्रत्येकी 1 अशा पद्धतीने दिला जातो. या पुरस्कारासाठी 2 लाख रुपये इतकी बक्षीस रक्कम आहे. तसेच जिजामाता कृषी भूषण पुरस्कारही याच पद्धतीने राज्यातून 8 महिला शेतकऱ्यांना दिला जातो आणि त्यासाठीही 2 लाख रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी कृषी भूषण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देखील राज्यातून 8 जणांना कृषी विभागातून प्रत्येकी 1 अशा पद्धतीने दिला जातो आणि त्यासाठी 2 लाख रुपये इतकी बक्षीस रक्कम आहे. शेती क्षेत्रात मार्गदर्शक कार्य करणाऱ्यांसाठी वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देखील राज्यातून 8 जणांना कृषी विभागातून प्रत्येकी 1 अशा पद्धतीने दिला जातो आणि त्यासाठी 1,20,000 रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी युवा शेतकरी पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राज्यातून 8 जणांना कृषी विभागातून प्रत्येकी 1 अशा पद्धतीने दिला जातो आणि त्यासाठी 1,20,000 रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. बागायती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी उद्यान पंडित पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राज्यातून 8 जणांना कृषी विभागातून प्रत्येकी 1 अशा पद्धतीने दिला जातो आणि त्यासाठी 1 लाख रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राज्यातून एकूण 40 शेतकऱ्यांना दिला जातो, ज्यामध्ये सर्वसाधारण गटातून प्रत्येक जिल्ह्यातून 1 आणि आदिवासी गटातून प्रत्येक विभागातून 1 याप्रमाणे निवड केली जाते. या पुरस्कारासाठी 44,000 रुपये इतकी बक्षीस रक्कम दिली जाते. तसेच कृषी विभागात दीर्घकालीन योगदान देणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विभागातून 1 याप्रमाणे दिला जातो. विविध कृषी पुरस्कारांची निवड प्रक्रिया सन 2025 पासून ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच कृषी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरील कृषी पुरस्कार या टॅबमध्ये उपलब्ध आहे. सद्यस्थितीत सन 2025 साठीचे सर्व प्रस्ताव ही संगणक प्रणालीद्वारेच सादर करणे आवश्यक असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या पुरस्कारांची निवड प्रक्रिया पारदर्शक असून शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोग, पाण्याचे व्यवस्थापन, मातीचे आरोग्य आणि उत्पादन क्षमतेचा सखोल अभ्यास करून निवड केली जाते. ही माझी आंब्याची फळबाग आहे. याच्यामध्ये 150 पेरूची झाडं आहेत, 350 आंब्याची झाडं आहेत आणि
चिक्कू, पेरू अशी मिक्स प्रकारची मिळून टोटल 700 आपली झाडं आहेत. मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2022चा भेटलेला आहे. तो माझा प्रक्रिया उद्योग आहे. डाळ मिल आणि ऑइल मिल माझी आहे. त्याच्याबरोबर मिनी राईस मिल आणि फ्लोअर मिलसुद्धा आहे. हा प्रक्रिया उद्योग आणि ही फळबाग लागवड म्हणजे एक दुष्काळी भागामध्ये किती शासकीय योजनांचा लाभ आपण घेऊ शकत आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार भेटलेला आहे. आणि हा पुरस्कार म्हणजे ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये फळबाग लागवड करणं आणि एवढी झाडं लावून म्हणजे दुष्काळी भाग असल्यामुळे इथं पाण्याचं प्रमाण कमी आहे. विहीर काढली, बोर काढली तरीसुद्धा पाणी लागण्याची शक्यता नाही आहे. मग पावसाचं पाणी अडवून एक वेगळा प्रयोग करून वाहणारं पाणी तळ्यामध्ये शेततळं घेऊन त्याच्यामध्ये पाणी अडवून एक वेगळ्या प्रकारे आपण शेतामध्ये प्रयोग केल्यामुळं एक प्रयोगशील शेतकरी आणि प्रक्रिया उद्योजिका म्हणून मला हा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार भेटलेला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की शेती ही आपल्याला सर्वांना जगाला उपयुक्त अशी आहे. सर्वांना जगवण्याचं शेती ही काम करते आणि त्यामध्ये जे जे काही जगभर शेतकरी शेतीत स्वतःला राबून जगाला अन्न देण्याचं काम करतात त्या सर्वांचं मी खरं तर कौतुक करतो. आणि मलाही या गोष्टी करण्यास परमेश्वरांनी संधी दिली. याच संधीतून माझा प्रवास 2021मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी झाला. यासाठी मला मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे शिरूर तालुक्याचं जे कार्यालय आहे या ठिकाणी कार्यरत त्यावेळी असणारे श्री गदादे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी पुरस्कारात सहभागी झालो आणि त्या पुरस्कारासाठी पुढे माझी निवड झाली. शेती करताना प्रत्यक्ष मला 50 वर्षाचे अनुभव आले. हे अनुभव खूपच महत्त्वाचे आहेत किंवा माझ्या आवडीने चांगले आहेत. साधारणतः 1973 पासून मी शेतीला सुरुवात केली आणि त्यावेळेस आमचं जे भौगोलिक इथलं पिकं आहेत ही भातशेतीपासून आपली सुरुवात होती. आणि भातशेती असल्यामुळं त्याच्यामध्ये पावसाळ्यातलं हे एकच पीक घेणं हे क्रमप्राप्त होतं. पण 5-10 वर्षांनी माझ्या लक्षात आलं की आपण फळबागेकडे वळलं पाहिजे किंवा दुसरी जी बागायती नगदी पिकं आहेत ती बघितली पाहिजेत. म्हणून मी माझ्या पिकांमध्ये थोडा फरक केला आणि त्याच्यामध्ये फळ पिकं असतील मग ते रोजगार हमी योजनेतून चिकू किंवा आंबा असेल, इतर ह्याच्यामध्ये केळीसारखं पीक असेल, पपईसारखं पीक असेल आणि त्याच्यानंतर कलिंगड हे महत्त्वाचं पीक जे भातशेतीमध्ये नंतर घेत आलो. ते सातत्याने 30-35 वर्ष आम्ही कलिंगड आणि खरबूज घेत आहोत. तर असा मी विविध पिकांमध्ये बदल केला आणि तो बदल करताना नाविन्यपूर्ण बदल किंवा आधुनिकतेकडे वाटचाल केली. मग ते ड्रीप इरिगेशन असेल, मल्चिंग असेल किंवा क्रॉप कव्हरचा उपयोग असेल, तर त्या दृष्टीने त्याच्यात बदल केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आपण जसं आधुनिकतेकडे जर बदल केला तरच आपल्याला ही शेती परवडणार आहे, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन खर्च कमी होऊनसुद्धा बाजारामध्ये जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी आपण देऊ शकू. त्या दृष्टीने मला त्या गोष्टी लक्षात आल्यामुळं मी शेती करताना यांत्रिकीकरणकडे सहभाग कसा घेता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही शेतकरी असतील, प्रयोगशील शेतकरी असतील, विद्यापीठ असेल किंवा शासनाच्या योजनांमधून मिळणारा प्रतिसाद असेल, विविध शासकीय कार्यक्रम असतील किंवा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर ठेवलेले कार्यक्रम असतील, त्याच्यातून मी हे बदल आत्मसात करत गेलो, बघत गेलो आणि तसे बदल मी माझ्या शेतावर केले. त्याच्यामुळे निश्चितच मला शेतीमधलं आकर्षण तर वाढलंच, पण माझ्या पीक पद्धतीत बदल झाल्यामुळे पाणी कमी लागलं किंवा खर्च कमी लागला, मजूरकारांना माझ्या शेतावर येण्याला उत्साह वाटू लागला. तर ह्या गोष्टीचा बदल मला निश्चित जाणवला आणि जी फळबागेमध्ये जी प्रत पाहिजे ती प्रत मला चांगल्या प्रकारे मिळत गेली आणि माझा उत्साह याच्यामध्ये निश्चित वाढला. आणि मला शासनाचे विविध कृषी पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सांगायलाच पाहिजे तो महत्त्वाचं असं की डॉक्टर पंजाबराव देशमुख
कृषीरत्न पारितोषिक मला मिळालं. सुभाष शिवाजीराव झंजाळ, मुक्काम पोस्ट अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हे माझे वडील शिवाजीराव शिरपतराव झंजाळ यांच्यापासूनच शेती व्यवसाय चालू. आता सध्या ते आजार असल्यामुळे शेती आम्हीच बघतोय. 3 भावंड आहे आम्ही. आत्ता आमच्याकडे सध्या फळबाग आहे. सगळे सीताफळे, डाळिंबे, चिंच आहे, जांभळ आहे. 1984 साली शेतीनिष्ठ पुरस्कार म्हणून त्याला महाराष्ट्र शासनाचा सन्मान झाला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये निरोगी स्पर्धा आणि अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य पिकांची पीक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नियोजनबद्ध शेती आणि उत्पादन वाढीस चालना मिळते. राज्यभर विविध पिकांसाठी या स्पर्धा घेतल्या जातात. अन्नधान्य पिकांमध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू, मका, भात आणि कडधान्यांमध्ये तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा आणि गळीत धान्यांमध्ये भुईमूग, सूर्यफूल, करडई, जवस यांसारख्या पिकांचा समावेश होतो. पीक स्पर्धा योजनेअंतर्गत पारितोषिक 3 स्तरांवर दिले जाते. तालुका पातळीवर प्रथम पारितोषिक 5,000, द्वितीय पारितोषिक 3,000 आणि तृतीय पारितोषिक 2,000 रुपये आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 7,000 आणि तृतीय पारितोषिक 5,000 रुपये आहे. राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 40,000 आणि तृतीय पारितोषिक 30,000 रुपये आहे. या स्पर्धेतील मूल्यमापन प्रक्रिया अत्यंत शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक असते. शेतांची प्रत्यक्ष पाहणी, उत्पादनाचे अचूक मोजमाप, तसेच पाण्याचे व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, कीड व रोग नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्व बाबींचा सखोल आढावा घेतला जातो. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी सन 2019-20 मध्ये ज्वारी पिकासाठी पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. त्यावेळी मी एकरी 38 क्विंटल उत्पादन घेतलेलं होता. माझा सन 2019-20 मध्ये ज्वारी पिकासाठी महाराष्ट्र राज्यात 3रा क्रमांक आला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आधुनिकीकरणाची शेती कशी करायची आणि सातत्य ठेवत गहू, भात, ज्वारी, तुमच्या सोयाबीन म्हणा, ह्या पिकामध्ये सलग 6 ते 7 वर्ष माझं सातत्य आहे. आम्ही उत्साह म्हणून शेती करतोय. उत्पादन भेटणार. तुम्ही कुठलेही कष्ट करत असाल प्रामाणिक तर तुम्हाला देव त्याचं फळ देणार. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते. हा सन्मान त्यांच्या मेहनतीची, चिकाटीची आणि नवोपक्रमशीलतेची खरी दखल असते. विविध कृषी पुरस्कार योजना आणि पीक स्पर्धा या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य सन्मान मिळतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि इतर शेतकऱ्यांनाही नवी प्रेरणा मिळते. शेतीला अधिक सक्षम, आधुनिक आणि समृद्ध बनवण्याच्या दिशेने हे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.